गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तालुका स्थित आशीर्वाद लॉन में अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार बडोले की उपस्थिति में रजिस्टर निर्माण श्रमिकों को किचन सामग्री वितरित की गई। विधायक राजकुमार बडोले के नेतृत्व में सड़क अर्जुनी में निर्माण श्रमिकों के लिए किचन सामग्री वितरण शिविर का आयोजन किया गया। विधायक बडोले ने बताया कि 23, 24 और 25 अप्रैल को यह शिविर 3 दिनों तक आयोजित किया गया है और यह सड़क अर्जुनी, अर्जुनी मोरगांव और गोरेगांव के 3 तालुकाओं में आयोजित किए जा रहे हैं। केवल वे श्रमिक जिनकी निर्माण विभाग में पंजीकरण वैध है उन्हें ही यह सामग्री दी जाएगी। हालांकि जिन श्रमिकों का पंजीकरण वैध नहीं है उन्हें सामग्री नहीं दी जाएगी। ऐसे श्रमिकों को फिर से पंजीकरण कराना होगा और उन्हें अगले शिविर में सामग्री प्राप्त होगी। आज सड़क अर्जुनी तालुका में लगभग 1400 श्रमिकों को किचन सामग्री वितरित की गई है और अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के 4000 लाभार्थियों को चरणबद्ध तरीके से किचन सामग्री का वितरण किया जाएगा। इसके साथ ही विधायक बडोले ने कहा कि निर्माण विभाग में पंजीकृत लाभार्थियों के लिए 25 विभिन्न योजनाएं हैं और नागरिकों को इनका लाभ जरूर उठाना चाहिए। दिनांक 23, 24 आणि 25 3 दिवस सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि गोरेगाव या 3 तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आज 23 तारीख आहे। सडक अर्जुनी येथील बांधकाम कामगारांसाठी साधारणतः 1400 बांधकाम कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार पण आलेले आहेत, महिला भगिनी पण आलेल्या आहेत आणि सगळ्यांचं वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन संपलेलं असेल त्यांचं पुढच्या 3 महिन्यामध्ये परत आपण रजिस्ट्रेशन करून सगळ्यांना साहित्य देण्याची आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याच्यामुळे याला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्या लोकांकडून भेटत आहे आणि सगळ्या यंत्रणांचा सहकार्य पण या ठिकाणी उत्तम पद्धतीनं भेटत आहे आणि अत्यंत चांगलं साहित्य या ठिकाणी आहे। बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत, जसे इन्शुरन्स असतील किंवा अन्य भरपूर योजना आहेत, ते नागरिकांपर्यंत पोहोचत नाही यासाठी आपल्या माध्यमातून काय उपाययोजना करण्यात यावी? नाही, मुळातच जे बांधकाम मजूर आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच 27 ज्या योजना आहेत या वेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ते फॉर्म भरावं लागते। त्याच्यामध्ये नॉलेजची थोडीफार कमी असू शकते, तर त्या ठिकाणी आपण पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या नोंदणीचा जो कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना त्यांना कशा पद्धतीनं भेटतील। कारण प्रत्येक एखाद्या बांधकाम कामगाराकडे समजा घर नसेल तर त्याला पण घरकुल देण्याची योजना आहे। 2 लाख रुपये द्यायचं आणि त्याच्यात 6 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज पण दिलं जाते। विद्यार्थ्यांना शिकायचं असलं तर 20,000 रुपयेपर्यंत द्यायचं। ते तांत्रिक शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात अशा असंख्य योजना आहेत आणि या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं फक्त काही लोकांना त्या योजना माहीत नसतात, परंतु या भागामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा हा केला होता तर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या योजनांचा लाभ भेटत आहे आणि नवेगाव बांधमधला एक मुलगा आता इंजिनियर झालेला आहे या योजनांमध्ये वडील नसताना। अशा खूप लोकांना या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या योजना पण याच्यात लाभ घेत आहेत सगळी मंडळी। विलास चोपराम रामटके, मुक्काम श्रीरामनगर। हे कामगार योजनेअंतर्गत आम्हाला साहित्य मिळाले। आपले आमदार श्रीमाननीय राजकुमारजी बडोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आम्हाला हा साहित्य वाटपाचा सामान मिळाला।